UPSCच्या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचं चीज झालंय. पण या यशवंत विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थ्याच्या यशाची झळाळी काही औरच आहे. बिहारचा रहिवासी असलेल्या रविराजची IAS म्हणून निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे दृष्टीहीन असताना रविराज UPSCची परीक्षा पास झालाय. रविराजनं हे आव्हान कसं पेललं, यात त्याला कुणाची साथ मिळाली, पाहूया या व्हिडिओतून. यंदाच्या UPSC म्हणजे लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात एकूण 1009 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. उत्तीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांची सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. यात बिहारच्या रविराजचं विशेष कौतुक होत आहे. रविराजनं अवघड असणाऱ्या परीक्षेत 182वा क्रमांक मिळवलाय. रविराजनं अंध असताना मेहनतीच्या जोरावर IAS पदाला गवसणी घातली आहे. बिहारच्या नवादा जिल्ह्यातला रहिवासी रविराज हा अवघा 24 वर्ष वयाचा आहे, जो आता IAS अधिकारी होणार आहे. त्याचं शिक्षण नवादा इथं पूर्ण झालंय. लहानपणापासून रविराजला अभ्यासाची आवड होती, पण 10वीत असताना एका आजारामुळे त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. पण रवीनं कधीच या अंधत्वाला आपल्या यशाच्या वाटेत येऊ दिलं नाही. पदवीनंतर त्यानं UPSCची तयारी सुरू केली आणि 4थ्या प्रयत्नात यशही मिळवलं. रविराज अंध असल्यामुळं त्याला सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे लिहिता वाचता येत नाही. मात्र यात रवीला मोलाची साथ मिळाली ती त्याच्या आईची. रवीची आई पदवीधर आहे, तर वडील शेतकरी आहेत. रवीची पुस्तकं वाचून त्याची आई नोट्स तयार करायची आणि त्याला वाचून दाखवायची. शिवाय रवीला YouTubeवर अभ्यासाचे वेगवेगळे व्हिडिओही लावून द्यायची. रवी तो ऐकून अभ्यास करायचा. रवी आपल्या आईच्या मदतीनं दररोज 10 तास अभ्यास करायचा. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रवीनं सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा पराक्रम केलाय. रवीच्या मेहनतीचं विशेष कौतुक होत आहे. तुम्ही काय शब्दात रवीचं कौतुक कराल? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.